नमस्कार, मी लीला हर्षद सोनवणे. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना आपण स्मार्ट स्टडीज टिप्स याच्यावर मार्गदर्शन केलेलं आहे आणि आज वसंत पंचमी आहे, तर त्या निमित्ताने माता सरस्वती, जिला आपण कलेची देवता, वाणीची देवता म्हणतो, तर त्यांचं स्मरण करून तुम्हाला सगळ्यांना एक खूप छान गोष्ट मला शेअर करायची आहे. ज्या विद्यार्थ्यांचं स्मरणशक्ती वाढावी असं त्यांना वाटत असेल, केलेला अभ्यास त्यांना लक्षात राहावा असं वाटत असेल, तर त्यांच्यासाठी एक खूप सुंदर प्राणायाम आहे, ज्याला आपण भ्रामरी प्राणायाम असं म्हणतो. तर भ्रामरी प्राणायाम करताना स्पेशली विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, तर एक असं छान जागी बसायचं आहे, पूर्ण बॉडी रिलॅक्स करायची आहे. त्याच्यानंतर आपली ही जी हाताची बोटं आहेत, तर अंगठा, तर्जनी, मध्यमा, अनामिका आणि करांगुली याच्यानी आपले कान, डोळे, नाक आणि मुखद्वार बंद करायचं आहे. याचा अर्थ असा होतो की हे जे विषयांचे द्वार आहेत, ज्याच्यामुळं आपल्याला डायव्हर्जन होतं, डिस्ट्रॅक्शन होतं, ते बंद करून पूर्ण कॉन्सन्ट्रेशन आपण स्वतःकडे करतोय. आणि त्याचसोबत जसं जसं आपण भ्रामरी प्राणायाम करू, एक दीर्घ श्वास आत घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना मादी भुंग्याचा आवाज, मकार, ओंकार मधला मकार, तो श्वास बाहेर सोडताना आपल्याला उच्चारण करायचं आहे, जेणेकरून त्याचे जे व्हायब्रेशन क्रिएट होतील, ते व्हायब्रेशन आपल्या ब्रेनपर्यंत पोहोचतात. ब्रेनला चांगलं स्टिम्युलेशन मिळतं, आपले हार्मोन्स सेटल व्हायला मदत होते आणि त्याचसोबत मेमरीसुद्धा शार्प व्हायला सुरू होते. तर एक प्रॅक्टिस मी करून दाखवते तुम्हाला. तसंच तुम्ही अजूनही भ्रामरी प्राणायामाचे यूट्यूबवर व्हिडिओ आहेत, ते तुम्ही बघू शकता. तर एक प्रॅक्टिस आपण असं करूया. अंगठ्याने कान बंद करूया, नंतर डोळे, नंतर नाक, नंतर ओठांवर करांगुली. ओके, एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना मादी भुंग्याचा आवाज. आता हे करताना आपल्या अंगठ्याने ही जी कानाची पाळी असती ती दाबण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे बाहेरचे आवाज आपल्याला ऐकू येणार नाही. आणि ज्यावेळेस असं आपण करतो, पूर्णपणे अंतर्मुख होऊन सगळा फोकस आहे तो इंटरनल स्पेसकडे जाईल. आपण परत एकदा एक करूया. दीर्घ श्वास आत, अजून एकदा एक आवर्तन करूया. अँड रिलॅक्स. श्वास आत घेताना 5 अंकांमध्ये श्वास आत घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना जास्तीत जास्त म्हणजे 10 अंकात श्वास बाहेर सोडण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता माझा प्रॅक्टिसमध्ये 10 अंक किंवा 13 अंकापर्यंत सुद्धा जातो, पण तुमची प्रॅक्टिस नसेल तर सुरुवातीला 5 अंकात श्वास घेणं आणि 5 अंकात श्वास सोडणं, तसं केलं तरी चालेल. आणि हळूहळू मग श्वास सोडण्याचे अंक वाढवायचे आहेत. तर हे नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला कसा वाटला हा अनुभव, त्याचसोबत हे करताना काही अडचणी आल्या का, हे तुम्ही आम्हाला शेअर करा. थँक्यू सो मच.